नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनेलवर. तर आज मी बनवणार आहे काहीतरी नवीन आणि वेगळी रेसिपी. मेथी उंडे हे खायला एकदम स्वादिष्ट लागतात आणि वेगळं. हे एकदा नक्की करून पहा. हे मेथीचे उंडे बनवण्यासाठी मी येथे घेतलेली आहे 1 पेंडी मेथी. मेथी आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे. मेथी पराठा, मेथीची भाजी, चपाती खायचा जर कधी कंटाळा आला असेल तर हे मेथी उंडे तुम्ही नक्की करून पहा. खूप छान लागतात. माझ्या घरात मुलांना मेथी उंडे हे खूप आवडतात. तुम्ही लहान मुलांसाठी छोट्या ब्रेकमध्ये हे स्नॅक्स देऊ शकता किंवा संध्याकाळी 4च्या वेळेला स्नॅक्समध्येही बनवू शकता. मेथी आपली येथे निवडून झालेली आहे. येथे मी आता लसूण सोलायला घेते. लसूण येथे भरपूर वापरायचा आहे. यासाठी मी येथे वापरलेला आहे लसूण, जिरे, तीळ, बेसन पीठ, 4 वाटी गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ. लसूण आणि जिरे आपण येथे बारीक करून घेऊया. थोडेसे जाडसरच येथे लसूण बारीक करून घ्यायचा आहे. हा दगडी खलबत्ता मी नवीनच आणला आहे. याची साफ करायची पद्धत मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. जिरे आणि लसूण आपले येथे कांडून झालेलं आहे. जाडसरच येथे मी हे वाटून घेतलेलं आहे. हे मी काढून घेते. मेथी आपल्याला 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मेथीला थोडीशी माती वगैरे लागलेली असते, त्यामुळे 3-4 पाण्याने मेथी स्वच्छ धुवून एका बाउलमध्ये 4 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, पांढरे तीळ 3 ते 4 चमचे पांढरे तीळ, जिरे 2 चमचे जिरा, लसूण आणि जिरे काढलेले, निवडून घेतलेली स्वच्छ करून मेथी. यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे. तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीही वापरू शकता. चवीपुरतं मीठ, 1 चमचा हळद पावडर, लाल तिखटाचे जर आवडत नसतील तर हिरव्या मिरचीचेही खूप छान लागतात. हे आता आपल्याला थोडंसं पाणी घालून घट्ट मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी ओतायचं नाही आहे. थोडं थोडं पाणी वापरून पीठ आपल्याला मळून येथे घ्यायचं आहे. पिठाला थोडंसं तेल लावून 7 ते 8 मिनटं झाकून ठेवायचं आहे. पीठ आपलं येथे तयार झालेलं आहे. हे झाकून ठेवून मी आता एका साईडला पाणी गरम करायला ठेवून देते. पाणी येथे आपल्याला उकळायला ठेवायचं आहे. एका चाळणीला तेल लावून यामध्ये उंडे घालायचे आहेत. या पिठाचे उंडे येथे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. या पद्धतीने येथे उंडे बनवायचे आहेत. तेल लावलेल्या चाळणीमध्ये याला आपल्याला वाफवायला ठेवून द्यायचं आहे. याचे मी 2 उंडे बनवून घेते. उंडे बनवताना हाताला थोडंसं तेल लावून उंडे बनवायचे आहेत, म्हणजे ते हाताला चिकटणार नाहीत.
उंडे येथे बनवून झालेले आहेत. पाणी पण आपल्या इकडे गरम झालेलं आहे. पहा, ह्या पाण्याच्या भांड्यावर उंड्याची चाळणी आपल्याला येथे ठेवून द्यायची आहे. मोदक ज्या पद्धतीनं वाफवतो त्या पद्धतीनं आपण उंडे येथे वाफवून घेणार आहोत. झाकण ठेवून याला 10 ते 15 मिनटं वाफवायला ठेवून द्यायचं आहे. उंडे आपले येथे छान वाफवून झालेले आहेत. याला आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते. उंड्याच्या कलरवरनं लगेच समजतं उंडे तयार झालेत का नाही झाले. किंवा याला थोडंसं काटा चमचा टोचून पाहायचं. उंडे चांगले थंड झाल्यानंतर याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते. 2 ते 3 चमचे तेल मी येथे घेतलेलं आहे. उंडे पण आपले छान थंड झालेले आहेत. आता याचे गोल आकारामध्ये काप बनवून घ्यायचे आहेत. मेथी उंडे आपले येथे छान शिजलेले आहेत. कट करता अगदी सहज येत आहेत. चाकूला अजिबात चिटकत नाहीत. यावरनं कळतं की आपले उंडे छान वाफवलेत का नाही आहेत. गोल आकारामध्ये मी याला कट करून घेते. कढईमध्ये तेल आपलं तापून झालेलं आहे. अर्धाच व्हिडिओ. यामध्ये जिरे मोहरी, 1 चमचा जिरे आणि मोहरी, आलं लसूण पेस्ट, 7-8 काड्या कढीपत्ता, तीळ. याला थोडं भाजून झालं की यामध्ये लाल मिरची पावडर आणि 1 चमचा हळद. मसाला आपला चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बनवलेले उंडे हे सर्व घालून घ्यायचे आहेत. याला आता यामध्ये तेल मुरेपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. सतत हलवत याला छान भाजून घ्यायचं आहे. हे पहा, तेल यामध्ये पूर्ण मुरलेलं आहे आणि उंडेही आपले इथे छान भाजलेले आहेत. मेथी उंडे आपले इथे छान तयार झालेले आहेत. याला आपण येथे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मस्त असे चविष्ट आणि नवीन काहीतरी मेथी उंडे आपले इथे तयार झालेले आहेत. हे पहा, चायनीजपेक्षाही खायला एकदम छान लागतात. तर मेथी उंडेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा मेथी उंड्याचा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला नक्की शेअर करा. लहान मुलं तर हे अगदी आवडीनं खातात. हे मेथी उंडे तुम्ही नक्की करून पहा. धन्यवाद.